अपर आय डी तयार करण्याचं काम अगदी गतीमध्ये आहे। अशामध्येच विद्यार्थ्यांचे विविध एरर हे आपल्याकडे येत असतात। तर आलेला एरर कशा प्रकारे हटवायचा, कशा प्रकारे विद्यार्थ्याच्या नावामध्ये बदल करायचा, कशा प्रकारे विद्यार्थ्याचा फोन नंबर हा चेंज करायचा, याची सर्व माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर बघा, अशा प्रकारचा जर एरर आला, या ठिकाणी एरर काय दिलेला आहे तर स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड्स शुड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम ॲज पर आधार, म्हणजे आधारवरती नाव आणि शाळेच्या रेकॉर्डवरती नाव हे वेगवेगळं आहे। मग कशा प्रकारे हे नाव जे आहे हे दुरुस्त करायचं आणि कशा प्रकारे हा एरर घालून त्याचा अपर आय डी तयार करायचा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर बघा, या ठिकाणी काय करायचं आहे, हा जो एरर आलेला आहे त्याला ओके करायचं, स्टॉप ऑल स्टुडंटमध्ये जायचं आहे आणि यामध्ये ॲक्टिव्ह स्टुडंट याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲक्टिव्ह स्टुडंट यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, ज्या विद्यार्थ्याची अपर आय डी करत असताना त्याच्या नावाबद्दल एरर आलेला आहे तो विद्यार्थी या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। मग या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी त्याचा जो पेन नंबर आहे, या पेन नंबरला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे, पेन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट नेम अपडेट यामध्ये जायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली बॉक्स आहे, या ठिकाणी स्टुडंट पेन या ठिकाणी हा पेन नंबर आपल्याला पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचा आणि गो बटनावरती क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये अशा प्रकारे विद्यार्थ्याची माहिती ही आपल्याला दिसणार आहे। मग या ठिकाणी आधार बघा, नेम ऑफ स्टुडंट ॲज पर आधार या ठिकाणी ही जी माहिती आहे, या ठिकाणी काय करायचं आहे तर विद्यार्थ्याचं जे नाव आहे हे नाव या ठिकाणी आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। हे नाव कॉपी करून घ्यायचं आहे आणि स्टुडंट नेम यामध्ये हे नाव काय करायचं आहे, पेस्ट करून घ्यायचं आहे आणि अपडेट रेकॉर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे। अपडेट रेकॉर्ड यावरती क्लिक केल्यानंतर प्लीज इन्श्युअर दॅट द नेम ऑफ द स्टुडंट मेन्शन इन SDMS इन सेम ॲज इन स्कूल रेकॉर्ड रजिस्टर यावरती कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म बटनावरती क्लिक केल्यानंतर स्टुडंट नेम अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येणार आहे। यावरती ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे तर अपर मॉड्यूल यावरती जायचं आहे। अपर मॉड्यूलवर गेल्यानंतर या ठिकाणी परत एकदा वर्ग सिलेक्ट करायचा आहे। वर्ग सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे सेक्शन असेल ते सेक्शन निवडायचं आहे आणि गो या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्च बारवरती तो विद्यार्थी जो आहे तो निवडायचा आहे। तो विद्यार्थी निवडल्यानंतर या ठिकाणी जे ॲक्शन आहे यामध्ये जनरेट या मोडवरती क्लिक करायचं आहे। जनरेटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे त्याची माहिती ओपन होणार आहे। या ठिकाणी त्याच्या पालकाचं नाव आपल्याला भरून घ्यायचं आहे। पालकाचं नाव भरून घेतल्यानंतर या ठिकाणी आई आहे, वडील आहे का गार्डियन आहे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक करून घेतल्यानंतर सिलेक्ट जे काही डॉक्युमेंट आपण वापरणार आहोत ते डॉक्युमेंट या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्याचा नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आपण या ठिकाणी नंबर टाकून घेऊयात आणि नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट यामध्ये आपल्याला ठिकाण जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। यानंतर डेट ऑफ फिजिकल कन्सेंट याच्यामध्ये तारीख जी आहे ती तारीख निवडायची आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपर आय डी विथ कन्सर्न बाय फादर अशा प्रकारचा मेसेज येईल। यावरती कन्फर्म करायचं आहे आणि कन्फर्म केल्यानंतर अगदी काही वेळामध्ये आपला जो अपर आय डी आहे हा जनरेट या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी आपण नावाचा जो एरर आहे हा घालून कशा प्रकारे अपर आय डी जनरेट केला हे आपण पाहिलेलं आहे। आता याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे याचा जर एरर आलेला असेल तर काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर डॅशबोर्डवरती जायचं आहे। डॅशबोर्डवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या वर्गातील विद्यार्थ्याच्या नावापुढे एरर आलेला आहे तो वर्ग या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। व्ह्यू अँड मॅनेजमध्ये जायचं आहे आणि व्ह्यू अँड मॅनेजमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव सर्च करायचं आहे आणि विद्यार्थ्याचं नाव सर्च केल्यानंतर या ठिकाणी त्याची जी जनरल प्रोफाईल आहे ही जनरल प्रोफाईल याच्यामध्ये त्याचा मोबाईल नंबर दुरुस्त करून घ्यायचा आहे व नंतर अपर आय डी त्याचा जनरेट करायचा आहे।